गौरी गणपतीच्या जल्लोषामध्ये बीड शहर न्हाऊन निघालेलं होतं। रात्रीची शांतता आणि गणपतीच्या आरत्यांचा नाद एका क्षणामध्ये भंग झाला। ही रात्र होती मैत्रीच्या रक्ताने माखलेली, एका खुनाचं भयान वास्तव सांगणारी। शहरातील स्वराज्यनगर भागामध्ये मध्यरात्री एक अशी घटना घडली ज्यामुळे मैत्रीच्या पवित्र नात्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। विजय काळे नावाचा एक 25 वर्षांचा तरुण आपल्या मित्रांसोबत गल्लीत बसवलेल्या गणपती समोर नाचत होता। त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता। त्याने त्या क्षणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केलेला होता। पण त्याला काय माहित, हाच त्याच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ ठरेल। रात्रीचे 2 वाजलेले होते। नाचगाणं सुरू असतानाच अचानक अभिषेक गायकवाड नावाच्या त्याच्या मित्रासोबत त्याचा किरकोळ वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि बघता बघता अभिषेकच्या डोक्यामध्ये सैतान शिरला। त्याने खिशातून धारदार शस्त्र काढलं आणि क्षणाचाही विचार न करता त्याने त्या विजयच्या छातीत खुपसलं। विजय रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवर कोसळला। त्याच्या मित्रांना काही कळण्याच्या आतच अभिषेक हा तिथून पळून गेला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण विजयला वाचवता आलं नाही। त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मित्रांनी पाहिलेला तो डान्स व्हिडिओ हा एक भयान आठवण बनून राहिलाय। या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पण आरोपी हा त्या जागेवरून फरार झालेला होता। पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या जाळ्यातून तो सुटू शकत नाही। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। त्यांना माहिती मिळाली की अभिषेक एका डोंगरामध्ये लपून बसलाय। पोलिसांनी सापळा रचला, डोंगरामध्ये पाठलाग केला आणि मोठ्या शिताफीने त्यांनी अभिषेकला आता अटक केली आहे। मैत्रीच्या नात्याला कलंक लावणारा हा खून बीड शहरामध्ये अनेक प्रश्न मागे सोडून गेलाय। विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचा होता। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते। ही माहिती आता समोर आल्यानंतर या खुनाचा पैलू आणखीनच गूढ झालाय। पण या गुन्ह्याचं मूळ कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे। पोलीस या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतायत।